भारताच्या संसदेच्या इतिहासात असं झालं नसेल अशी घटना भाजपने केलेली आहे। आणि घुसखोरी कोणी केली, कुठल्या खासदाराच्या पासवरती आले, कसं काय आले, सुरक्षा आहे की नाही, गांभीर्य काहीच नाही, सरळ निलंबन करून टाकायचं। म्हणजे ही हुकुमशाही आहे मोदींची आणि ही खपवून घेतली जाणार नाही। तुम्ही जर उपराष्ट्रपती आहात तर मोदी आल्यानंतर तुम्ही एवढे हात जोडून जर का त्यांच्या गाडीपर्यंत जाऊन त्यांचं स्वागत करत तर तुम्ही तुमच्या पदाचा सन्मान ठेवला पाहिजे ना। साऊथ मधले लोक विचार करतात, त्यांना माहिती आहे भाजपने या देशाला विकून टाकलेलं आहे, या देशाचं किती नुकसान केलेलं आहे आणि हिंदुत्व ढोंग, हिंदुत्वाचं यांचं ढोंग आहे ते सुशिक्षित असल्यामुळे ते ओळखतात। हल्लीच्या निवडणुकांमध्ये पैसा वाटणं, पैसा घेणं आणि मतदान करणं हेच लोकांकडनं अपेक्षित असतं। भाजपकडे प्रचंड पैसा आहे, भाजपने नोटा छापलेल्या आहेत। नमस्कार, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याताई चव्हाण या माजी आमदार आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या पदावर त्यांनी बरंच मोठं काम केलं आहे महाराष्ट्रभर। आज आपण त्यांच्याबरोबर काही वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। विद्याताई, मला सांगा, लोकसभेमध्ये जे काही खासदार निलंबित करण्यात आले आहेत त्या संदर्भात काय बोलाल? अत्यंत दुर्दैवी आहे, कारण अशा प्रकारे खासदारांचं निलंबन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात भारताच्या संसदेच्या इतिहासात असं झालं नसेल अशी घटना भाजपने केलेली आहे। आणि घुसखोरी कोणी केली, कुठल्या खासदाराच्या पासवरती आले, कसं काय आले, हे प्रश्न विचारणं तर खासदारांनी साहजिक होते। म्हणजे सुरक्षा आहे की नाही आणि सुरक्षेचं कडं तोडून आतमध्ये आले कसे, किंवा इतर आता सुप्रियाताई सुळे आमच्या ह्या 6 वेळा संसदरत्न असते, अमोल कोल्हे संसदरत्न होते, आमच्या वरच्या हाऊसमधल्या ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण कधी शांतपणे नियमाप्रमाणे काम करणार आहे, त्या नुसत्या उठून उभ्या राहिल्या तरी त्यांचं निलंबन। सुप्रियाताईंनी काय विचारलं होतं, कांद्याची निर्यातीवरती बंदी जी केली आहे ती उठवणार की नाही, अमोल कोल्हेजींनी तोच प्रश्न विचारला होता। बेरोजगारी आहे, इतके मोठे प्रश्न आहे, निवडणुका जवळ आलेल्या आहे, 5 वर्षात काही काम झालेलं नाही आहे, मोदी सरकारने अनेक आश्वासनं, ही प्रश्न कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांनी ज्यांनी निवडून दिले आहे ते लोकप्रतिनिधी त्या प्रश्नावरती चर्चा करू पाहत आहेत, तर गांभीर्य काहीच नाही, सरळ निलंबन करून टाकायचं। म्हणजे ही हुकुमशाही आहे मोदींची आणि ही खपवून घेतली जाणार नाही। आता अमित शहा गृहमंत्री आहेत, त्यांनी हे घुसखोरी कशी झाली याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे होतं सभागृहामध्ये। आपले उपराष्ट्रपती म्हणतात की त्यांनी जी मिमिक्री केली आहे ती माझ्या जातीशी निगडीत केली आहे, शेतकऱ्याशी निगडीत केली आहे, त्या संदर्भात काय बोलाल? ह्याच्यात पवार साहेबांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की उद्या माझी नक्कल कोणी केली तर ती मराठा समाजाची किंवा ती शेतकऱ्यांचा नेता असल्यामुळे शेतकऱ्यांची मिमिक्री होऊ शकते का, असं वैयक्तिक त्यांनी खरं घ्यायला नको होतं। कारण हे बघा, तुम्ही एवढ्या खासदारांना निलंबन केलं, आता आम्ही आमदार होतो, आम्ही सभागृहाबाहेर आम्हाला निलंबन केलं तर बाहेर ठेवलं की आम्ही सगळे एकत्र जमायचो, का बरं असं केलं, का नाही केलं, चर्चा व्हायची। आता तिथे जर कोणी तर नकलाकार असेल आणि त्याने जर नकल्याच्या माध्यमातून जर काही बोललं असेल तर ते ॲप्रिशिएट करायला पाहिजे। काय तुम्ही उपराष्ट्रपती आहात म्हणून काय नक्कल? अरे स्वतः मोदी साहेब सभागृहामध्ये अर्थतज्ञ आणि प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांची नक्कल करू शकतात, राहुल गांधींची नक्कल करू शकतात। त्यांना तुम्ही सारखं हिणवलं होतं पप्पू पप्पू, त्यांनी कधी असं सिरियसली घेतलं का? ते मोठे नेते नाही आहेत का? मनमोहन सिंग सुद्धा या देशाचे पंतप्रधान होते। मग एवढा त्याचा गाजावाजा करायचा, मग तुम्ही जर उपराष्ट्रपती आहात तर मोदी आल्यानंतर तुम्ही एवढे हात जोडून जर का त्यांच्या गाडीपर्यंत जाऊन त्यांचं स्वागत करत तर तुम्ही तुमच्या पदाचा सन्मान ठेवला पाहिजे ना। मोदी साहेबांनी कधी राष्ट्रपतींचा सन्मान केला का? आता हे एवढं मोठं संसद भवन तुम्ही बांधलं ना, मोठं नवीन काय ते सेंट्रल विस्टा, मग तिथे तुम्ही राष्ट्रपती मॅडमला का नाही बोलवलं? त्यांचा अपमान तुम्ही नाही केला? म्हणजे मान अपमानाचा मुद्दा करायचा आणि मूळ मुद्दा काय होता की संसदेमध्ये घुसखोरी कशी झाली, बेरोजगारी एवढी कशी वाढली, दरवर्षी तुम्ही 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार होता, 10 वर्षात तुम्ही 20 कोटी तरुणांना नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या। या संसदेमध्ये खासदारांना निलंबन करून काही बिल त्यांना पास करायचे होते, 3 बिलं पास करून घेतली त्यांनी आणि त्यांना कुठलाही विरोध नको आहे। मोदींनी स्वतःच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक तरी प्रेस कॉन्फरन्स घेतली का हो? नाही घेतली। का नाही घेतली? कारण ते जे घोषणा देतात, घोषणाबाज मोठ्या घोषणा करायच्या। आता प्रत्येक खेडोपाड्यामध्ये त्यांचा रथ फिरतोय, गाडी फिरते, त्याच्यात आम्ही लोकांना हे दिलं ते दिलं, लोक त्यांना हाकलतायत की तुम्ही जा इथून, खोटं बोलू नका। म्हणजे ही किती नाचक्की, याच्यावरती खर्च किती केलाय तुम्ही? हा जनतेचा पैसा आहे, ही लूट आहे। भाजप प्रत्येक घटना ही धर्माशी आणि जातीशी जोडते।
प्रत्येक घटना, आणि आता तर त्याचा खूप मोठा प्रचार प्रसार चालू आहे देशभरात, त्या संदर्भात काय बोलणार? भाजपचा जन्म आणि भाजपचा प्रसार आणि प्रचार आणि विस्तार जो झालेला आहे तो हिंदुत्व ढोंगी, म्हणजे त्याला मी हिंदुत्व म्हणणार नाही कारण मी पण एक हिंदू आहे, ढोंगी हिंदुत्वाच्या नावानेच त्यांचा एवढे ते वाढलेले आहेत. पहिले बाबरी मस्जिद तोडायच्या आधी ते फक्त 2 खासदार होते. मग आज त्याच्यानंतर ते बाबरी मस्जिद पाडल्यानंतर त्यांनी मंदिर वही बनाएंगे, आणि म्हणजे पहिल्यांदा सुरू कुठे झालं, मंडल आयोग आणला, मंडल आयोग लागू केला आणि ओबीसींना 27% आरक्षण मिळालं नोकऱ्यांमध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये. ते भाजपला नको होतं कारण जे सवर्ण आहेत ते 2 का 3% आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 100% सगळं उपभोगलं आणि त्यांना कळलं की मंडल आयोगाने आपलं नुकसान होणार आहे, म्हणून त्यांनी आंदोलनं सुरू केले. मग त्या मंडलचं रिझर्वेशन ओबीसींना दिलेलं मान्य नसल्यामुळे त्यांनी कमंडल काढलं, आडवाणींनी रथयात्रा काढली, बाबरी मस्जिद पाडली, हे सगळं केलं. संबंध नाही, पण आता तरुण विसरले ना की त्यांचं जे हिंदुत्व, त्यांची जी ऍड करायची पद्धत आहे ती आज देशाच्या कानाकोपऱ्यात एवढी पोहोचली की त्यांचे 300+ खासदार निवडून येतात. नाही येणार, मी सांगते तुम्हाला, निवडून येत आहेत ते कसे, ते ईव्हीएम आहे ना त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही ईव्हीएमला इतकं दुर्लक्ष करू नका. आता तुम्हाला जर ईव्हीएमवर बोलायचं नसेल ना, तुमच्यामध्ये खरी हिंमत असेल ना, तर तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका लढवा. अमेरिकेसारख्या आणि अनेक प्रगत देशांमध्ये सुद्धा ईव्हीएमवर कोणी विश्वास ठेवत नाही. आज तुम्ही इथे बटन दाबता आणि ती चंद्रावरती तुमचं यान जातं, नाही का, जातं की नाही? मग तुम्ही इथे बटन दाबलं. आता कितीतरी ईव्हीएमच्या मशीनमध्ये कितीतरी तज्ज्ञ मंडळींनी सुद्धा सांगितलेले. आता आम्हाला ईव्हीएमवर बोलायचंच नाही, आमचं म्हणणं आहे की आम्हाला बॅलेटवरच द्या. तुम्ही ईव्हीएमचा प्रश्न मांडताय, बरोबर आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस हे लोक हरतात किंवा जिंकतात त्यावेळेस ती फक्त परिस्थिती निर्माण करतात ईव्हीएम बद्दल. मागे ज्या 5 राज्याची निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेस आली, त्या संदर्भात काय बोलणार? साऊथ मधले लोक सुशिक्षित आहेत आणि साऊथमधले लोक विचार करतात, त्यांना माहिती आहे भाजपने या देशाला विकून टाकलेलं आहे, या देशाचं किती नुकसान केलेलं आहे. आणि हिंदुत्व ढोंग, हिंदुत्वाचं यांचं ढोंग आहे, ते सुशिक्षित असल्यामुळे ते ओळखतात. पण काही सुशिक्षित लोक यांच्या नादी लागलेली आहेत, त्यांना हिंदू मुस्लिम एवढं केलं की बस होतो. आता देशाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेणाऱ्यामध्ये मुस्लिम लोक आपल्या खांद्याला खांदे लावून लढत होते, ते भारतात राहिले, ते गेले नाही पाकिस्तानमध्ये. पण RSSचे लोक कोणी होते का त्याच्यामध्ये? स्वातंत्र्य लढ्यात होते का? नव्हते, ते इंग्रजांबरोबर होते. त्यामुळे हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जो 2 वरती भाजप होतं, तो बाबरी मस्जिद आणि हिंदुत्वाचा रथयात्रा काढल्यानंतर 84 वर आला आणि ह्या ढोंगी हिंदुत्वाच्या नावाने सत्ता मिळू शकते आणि आज 300 पर्यंत ते पोहोचले. तर हे ढोंगी हिंदुत्व आहे ना, गोळ्या भाबड्या लोकांना फसवणं, हेच त्यांचा धंदा. 5 राज्याचं इलेक्शन झालं, इंडिया अलायन्स झाली, पण त्याचा काही प्रभाव दिसला नाहीये, त्या संदर्भात काय बोलणार? इंडिया अलायन्सचा खूप चांगला प्रभाव आहे. मोदीची आणि सगळ्यांची घाबरगुंडी झाली होती त्यांची, आपल्याला आठवत असेल तर. आणि त्यांनी ते लपवण्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत ते राज्यामध्ये फारसा EVMवर लक्ष देत नव्हते. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये EVM ते ॲक्टिव्ह करायचे, पण या 5 राज्यांमध्ये निश्चितच त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान इथे EVMचा वापर केला आणि त्याच्या बळावरच ते निवडून आलेले. मणिपूरची एवढी मोठी घटना झाली आणि ते कसे काय निवडून येऊ शकतात? महाराष्ट्रामध्ये आता 2 राष्ट्रवादी चालल्यात, लोकांमध्ये संभ्रम आहे की नक्की 2 पॅरल राष्ट्रवादी काही शरद पवारांचाच काय वेगळा डाव आहे, त्या संदर्भात काय बोलणार? हे बघा, राष्ट्रवादीचा एक गट जरी वेगळा केला असता, संभ्रम वगैरे काही लोकांमध्ये बिलकुल नाही आहे. शिवसेना फुटली, लोकांना भयंकर राग आला की 50 खोके एकदम खोके घेऊन पळून गेले. ऐका, म्हणजे त्या ज्या लोकांना शिवसेना खरी माहिती आहे, जे बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहेत, ते सगळे उद्धवजींबरोबरच राहणार. तसंच शरद पवार साहेबांवरती लोकांचा विश्वास आहे. आज कितीही वर दिसत असलं तर मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरते, खेडेगावांमध्ये फिरते, गावागावामध्ये, शेतकऱ्यांमध्ये, बेरोजगार तरुणांमध्ये, महिलांमध्ये एक शरद पवारांना धोका दिल्याचा राग सगळ्यामध्ये आहे. नाही, तोच प्रश्न आहे माझा की लोकांमध्ये संभ्रम आहे, खरोखर तुटले का शरद पवारचाच कुठला वेगळा डाव आहे? पवारसाहेब कशाला डाव खेळतील मला काही कळतच नाही. पवारसाहेब आपलाच पक्ष तोडतील काय? नाही. अजितदादांना ज्या दिवशी मोदींनी भाषणामध्ये सांगितलं की मोस्ट करप्ट पार्टी कोणतं NCP, आणि मग नंतर 2 दिवसात अजितदादा तिकडे गेले,
कुमार सप्तर्षींनी सुद्धा 9 ऑगस्टला ज्या कार्यक्रमात मी गेले होते त्या स्वतःच्या भाषणात सांगितलं की अजित पवारांना सांगितलं होतं, आज तू आमच्याकडे आला नाही तर 2 दिवसामध्ये जेलमध्ये जायची तयारी ठेव. आणि एकटा अजितदादालाच नाही तर त्यांच्या घरातल्या त्यांच्या बहिणींवर पण रेड पडली होती. इन्कम टॅक्सच्या धाडी घालून सगळ्यांना, मुलांना, पत्नीला, सगळ्यांना माणूस एकटा जेलमध्ये जाऊ शकतो. 3-3 जण घरातले 4-4, 5-5 जण जर जेलमध्ये पण बाकीचे लोक काय गेले, जे वरिष्ठ नेता होते ते लोक त्यांना हे बघा, एकनाथ शिंदेंची ताकद कुठे, ठाण्यापुरता मर्यादित आहे. तिथे पण शिवसेनेने सुरुंग लावला आहे त्यांना. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर प्रभावी नेता, कारण भाजप आता पूर्वीसारखे किती 105 का 106 सीट्स आहे त्यांच्या तेवढ्या येऊ शकणार नाहीत विधानसभेच्या. आणि हे भाजपला चांगलं माहिती आहे की शिंदेंचं एक इंजिन लावल्यानंतर फार तर 5-7 खासदार वाढतील आणि आपले जे कमी होणार आहेत ती भर काय शिंदे टाकू शकणार नाही. म्हणून त्यांनी अजितदादासारखा एक गळाला मासा लावला मजबूत, की महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वजन आहे अशा अजितदादाला त्यांनी जेलचा धाक दाखवला. आणि त्यामुळे विधानसभा दोन्ही राष्ट्रवादी वेगळे लढतील असं वाटतं तुम्हाला? निश्चितच वेगळेच लढणार आहे. आता कुठे एकत्र लढणार आहे? अजितदादांनी काल स्वतः डिक्लेअर केलेलं आहे. पण लोकसभेचे निकाल जर का थोडे मोदींच्या विरोधात गेले तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे. येत्या काळामध्ये हे जे गेलेले आहेत ते परत येतील का शरद पवारांबद्दल? बरोबर. आता बरेचसे आमदार जे बळजबरीने गेलेले आहेत, ज्यांना मनापासून इच्छा आहे की नाही पवार साहेबांबरोबरच राहायला पाहिजे होता, असे लोक आजही येऊ शकतात. असे कोण कोण आहे? नाही, मी कोणाची नावं कशी काय सांगणार, मी काय प्रत्येकाकडे जाऊन फिरत नाही. पण शेवटी हे वातावरण सगळं ढवळत असतं. जसं मिक्सरमध्ये फिरत असतं सगळं, तसं आता या निवडणुका आल्यावर हे जोरदार ढवळलं जाईल आणि त्याच्यानंतर जे काही येईल ते आपण आता सांगू शकत नाही. पण बदल निश्चित होणार. खूप आदर होता, म्हणजे खूप सगळ्या महाराष्ट्राला माहिती की नवाबभाई हे शरद पवारचे खूप निकटवर्ती आहेत. त्यांना असं वाटतं की ते शरद पवार ते पण सत्ताधारी वाकावर जाऊन बसले, त्या संदर्भात काय बोलतो? पण नवाबभाई बिचारा इकडे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे, 30-35 लागोपाठ प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतल्या. त्यांनी सगळं वानखेडेची पोलखोल केली. त्यांनी ते ड्रग्जमध्ये शाहरुख खानच्या मुलाला कसं पकडलेलं आहे, कसं फिल्म इंडस्ट्रीला, आता पण शाहरुख खानच्या मुलाला त्रास देऊन झाला, आता त्याच्या बायकोला त्रास देत आहे. म्हणजे त्याची ड्रग्ज तिथे 1 ग्राम पण नाही आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते कसे आहेत, भाजपचे पदाधिकारी कसे सामील आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्याबरोबर त्यांनी नवाबभाईला टार्गेट केलं. वानखेडेची चौकशी झाली का? तो मुंबईचं पोलीस कमिशनर याची चौकशी काही झाली का अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये? त्यांच्या चौकशाच झाल्या नाही. म्हणजे जो माणूस ज्याने 100 कोटीचा भ्रष्टाचारच केला नव्हता त्या अनिल देशमुखांना आतमध्ये टाकण्यात आलं. त्यांच्या घरातल्या लोकांना त्रास देण्यात आलं. त्यांच्या 6 वर्षाच्या नातीला चॉकलेट देऊन ईडीचे अधिकारी विचारत होती की सांग बेटा तुझ्या घरी काय, म्हणजे हे शोभतं का, लहान मुलांना तुम्ही त्रास देताय. त्याचप्रमाणे नवाबभाईच्या घरात, नवाबभाई अल्पसंख्याक असल्यामुळे, आता दाऊदचा आणि नवाबभाईचा काही संबंध नसताना मुद्दामून तो संबंध जोडण्यात आलेला आहे. अरे दाऊदचे फोटो तुम्ही लोक सभागृहामध्ये घेऊन गेला. आत्तापर्यंत ते सभागृह इतकं पवित्र आहे, यशवंतराव चव्हाणांपासून अनेक लोक त्या सभागृहामध्ये बसलेले आहेत, असे SM जोशी असते, अशा लोकांचं तिथे तुम्ही तुमची पार्टी हे घेऊन जाते, दाऊदचे संबंध, दाऊदचे फोटो घेऊन जाते. विरोध करा तुम्ही. नवाबभाईला डॉमिनेट केलं त्याच्यामुळे नवाबभाई सत्ताधारी पक्षाबरोबर गेले असं वाटतं तुम्हाला? नवाब मलिक मुस्लिम समाजातून येतात आणि त्यांनी कडाडून विरोध केला आणि नवाबभाईची तब्येतीवर त्याचा परिणाम झाला, त्यांच्या 2 किडण्यांवर परिणाम झाला. आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना त्यांना बाहेर काढायचं होतं. आणि जर तुम्ही शरणागती पत्करली तर तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट मिळते. तुमचे जेल बिल, तुमचे ईडी फिडी काय काय असेल ते जाऊ शकतं. त्यामुळे त्यांनी नवाबभाईला धाक दाखवला आणि अजितदादाने नवाबभाईला बाहेर काढल्यामुळे नवाबभाई तिकडे गेले. साधी गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या लोकसभेमध्ये कशी रणनीती आहे आणि तुम्ही लोकसभा लढणार आहात का विधानसभा लढणार आहात ते स्पष्ट करा. मी आता कुठलीच निवडणूक सध्या तरी लढवणार नाही असं ठरवलेलं आहे. बघूया वातावरण कसं तयार होतं, कारण सैनिकाने कायम लढण्यासाठी सज्ज असलं पाहिजे. परंतु हल्लीच्या निवडणुकांमध्ये पैसा वाटणं, पैसा घेणं आणि मतदान करणं हेच लोकांकडनं अपेक्षित असतं. कारण पैशांची सवय भयंकर वाईट लावली. भाजपकडे प्रचंड पैसा आहे, भाजपने नोटा छापलेल्या आहेत,
त्यामुळे भाजप पैसे वाटण्यात कुठेच कमी पडणार नाही. पण जो मतदार खरा मतदार आहे, मी सुद्धा अनुभव घेतला आहे. मला 40,000 लोकांनी कुठलाही पैशाचं न माझ्या कामावरती मतदान केलं होतं. परंतु आजही चांगले लोक समाजात आहेत आणि असं काही नाही की सगळेच मतदार पैसे घेतात. असं लोकांना असं वाटतं ह्या देशातली लोकशाही वाचवायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग, संविधानाला मानणारा वर्ग या ठिकाणी आहे. अशिक्षित लोक असले तरी त्यांना असं वाटतं की नाही, हा देश जर चालायचा असेल तर हे मोदी सरकार हटवलं पाहिजे. असे कैक लोक आहेत. मोदींना किती, भाजपला किती 30-31% मतं पडले होते. 70% लोक त्यांच्या विरोधात आहेत ना. हे 70% लोक जर एकवटले आणि यांनी जर ठरवलं की नाही, हे मोदी सरकार यावेळेस येता कामा नये, तर लोक इतिहास घडवू शकतात. एवढ्या मोठ्या इंदिराजींनी जेव्हा आणीबाणी आणली तर लोकांनी घालवलंच ना. आणि नंतर कळलं की हे उपयोगी नाही म्हणून पुन्हा इंदिराजींना पण आणलं की इंदिराजींना हे पश्चाताप झालेला आहे याचा, त्यांची अशी चूक पुन्हा होणार नाही म्हणून लोकांनी पुन्हा इंदिराजींना सन्मानाने आणलं, पुन्हा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवलं. त्यामुळे इंडियातला म्हणजे भारतातला माणूस हा मतदार हा फार हुशार आहे आणि तो हुशारीनेच मतदान करेल. मोदी जर काय हुकुमशाहीकडे, आता जे हे 143 खासदार त्यांनी 146 खासदारांचं निलंबन केलं, हे काय त्या मतदारसंघातल्या लोकांना कळलं नसेल? त्यांना राग आला असेल की मोदींनी अशा प्रकारे आपल्या खासदारांना निलंबित केलं, हे बरोबर नाही. ही सगळी हिटलरशाही लोक खपवून घेणार नाही. हा भारत देश आहे, इंडिया म्हणतात त्याला. आणि इंडिया जर काही एकत्र आला तर मोदींचा सत्ता उलथवून टाकायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. या होता विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या. यांनी आज बऱ्याच प्रश्नावर सडेतोड आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, आपले विचार मांडले आणि असेच पुढे विचार मांडले जातील. येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काय काय होऊ शकतं त्याचं त्यांनी भाकीत केलेलं आहे. मी पत्रकार गौतम कोरडे, माझ्यासोबत कॅमेरा पर्सन प्रेरणा सोनी. आपण बघत राहा द डेमोक्रेसी न्यूज चॅनल.